हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्या ठिकाणी उपचार चालू होते. घरातली माणसं कशातच कमी पडत नाहीत. त्यांना फक्त एकच वाटत असते की कितीही खर्च झाला तरी चालेल, आम्ही काहीही करू, फक्त आमचे बाबा घरी आले पाहिजेत, आमची आई घरी आली पाहिजे, आमचे दादा ताई घरी आली पाहिजे. प्रत्येकाला वाटत असते. आणि म्हणून मग जवळ असेल तेवढे खर्चून घेतात, नातेवाईकांकडे, मित्रांकडे, बरं का. अशा वेळी खऱ्या अर्थानं दुःखद प्रसंग जेव्हा घडतोय त्यावेळेला आम्हाला जसं आम्ही लग्नाला आहेर जमा करतोय की नाही, तसा दुःखवटा जमा केला पाहिजे. ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. काय साधं उदाहरण बघू आपण. येणाऱ्या माणसाने जास्त नाही, फक्त 100 जरी गोळा केले तरी काही ठिकाणी आम्ही पाहतोय 500 लोक उत्तरकार्यांना असतात. काय 200-300 पकडू आपण, बऱ्यापैकी त्या ठिकाणी मदत झाली जाते ना. आणि दुखवटा जर गोळा करत असाल तर देणाऱ्यानेही परत पेढीची अपेक्षा करू नये आणि घेणाऱ्यानेही परत पेढीची अपेक्षा करू नये. जर करता आलं तर चांगलंच आहे, पण इतर वेळेला जर आपण एखाद्याकडून 100-200 रुपयाचं सहज खातोय, सहज एखाद्याला फोडणी देतोय, आपण सहज घेतोय 100-200 रुपयाचं काहीतरी, मग अशा वेळी जर आम्ही मदत करत असू तर तिथे दान करणाऱ्याने सुद्धा ती परत पेढीची अपेक्षा करू नये. आणि ज्याच्याकडे दान केलंय त्यांनी शक्यतो प्रयत्न करायचा परत पेढीचा, नाही झाला हरकत नाही. असो, जर तुम्ही कधी उशीर गावामध्ये आमच्या आलात तर आम्ही एक संकल्पना राबवलेली, ती अशी आहे की प्रत्येक चुलीस, म्हणजे कोणाकडेही दुःखद घटना घडू द्या, कोणाकडेही, गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो, कोणाकडेही दुःखद घटना घडली की प्रत्येक चुलीस फक्त 100 रुपये काढायचे. मला सांगा, संकल्पना चांगली आहे की वाईट आहे? चांगली आहे. आवडली ना तुम्हाला? नक्की. मग घरी गेल्यानंतर सांगा आपल्या ह्यांना पण, आपण पण असं काहीतरी गावा मिळून करूया. बरं, गावाचा ग्रुप आहे माऊली, गावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्याने 100 दिले ना त्याचं नाव लगेच त्या व्हॉट्सअप ग्रुपला येत आहे. म्हणजे 1 रुपयाही इकडे तिकडे जाणार नाही, 1 रुपयाही जाणार नाही. संकल्प चांगली आहे ना? संकल्पना चांगली आहे की नाही? पटली की नाही तुम्हाला सर्वांना? पण तिथे सुद्धा विरोध करणारे आहेत गावातलेच. का? श्रेय यांना जातंय. आता ते गोळा करायचे म्हटल्यानंतर एकाकडेच कोणातरी करणार ना, मग ज्याच्याकडे केले श्रेय त्याला गेलं का? माझ्या सरकारने सांगितलं बाबा तुम्ही गोळा करा म्हणजे श्रेय मला आलं का? पण लोकांची डोकी अशी असतात ना, लोक असे काम करतात ना, असा काय विचार करतात ना, नाही नाही ते आहे चांगलं पण श्रेय त्यांना जातंय, मोठेपणा त्यांना. अरे कोण देतंय मोठेपणा? आणि दुःखद घटनेच्या ठिकाणी, दुःखद प्रसंगाच्या ठिकाणी कोण मोठेपणासाठी हे करणार आहे? आपला विषय आहे माऊली, आपण जरी ठरवलं की दलेपाड्यामध्ये येताना माझं नाव सर्वांनी घेतलं पाहिजे किंवा माझी एक ओळख निर्माण झाली पाहिजे, शक्य नाही. देहू तुकोबांची आहे, आळंदी माऊलींची आहे, पैठण नाथ महाराजांचं आहे. आधी करून ज्या ज्या ठिकाणी संतांनी कार्य केलं त्या त्या क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून आम्ही पाहतोय. बरं का माऊली, आमचं गाव तीर्थ होईलच, क्षेत्र होईलच असं सांगू शकत नाही. आमच्या घरातही तेवढा बदल होईल सांगू शकत नाही. व्यवस्थित ऐका हा. आता गावावरून मी घरावर आलोय डायरेक्ट, बरं का, गावावरून डायरेक्ट घरावर आलोय. आम्ही गावाचा विचार करत असू तर त्या ठिकाणी गावाचा विचार न करता खरं तर घराचाही विचार करू शकत नाही की आमच्या घरातले सुद्धा सर्वच आमच्या विचाराप्रमाणे असतील. भाऊ भावाचा ऐकत नाही, ऐकताय का? मुलगा बापाचा ऐकत नाही. पुढे सांगू, सगळ्याच महिला पुरुषांचा ऐकत नाही आणि सगळेच पुरुष महिलांचा ऐकत नाही. खरं आहे की ना? खरं आहे की ना? मग घराचा पण आम्ही विचार करू शकत नाही. या ठिकाणी घराचा पण विचार आम्ही करू शकत नाही. मग माऊली काय म्हणतात? आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. बरं का, आपल्याला सर्व सोडवण करायची आहे. आपुली आपण करा सोडवण. आम्हाला स्वतःला स्वतःची सोडवणूक करायची आहे. आम्हाला स्वतःला स्वतःचा खऱ्या अर्थानं काय करायचंय? सार्थक करायचंय, जीवनाचं उद्धार करून घ्यायचंय. आम्हाला हित करायचंय, आमचं स्वतःचं हित करायचंय, आमचं स्वतःचं हित करायचंय. देह हे क्षेत्र आहे, आलं का लक्षात? देह हे काय आहे? क्षेत्र आहे.
आणि या क्षेत्राला सांभाळणारा अंतरात्मा हा क्षेत्रज्ञ आहे. बरं का? जशी देऊची ओळख जगद्गुरु तुकोबांमुळे आहे की नाही, आळंदीची ओळख माऊलींमुळे आहे की नाही, पैठणची ओळख शांतीब्रह्म नाथ महाराजांमुळे आहे की नाही, तसं या देहाची ओळख अंतरात्म्यामुळे आहे. देह एक क्षेत्र आहे, अंतरात्मा क्षेत्रज्ञ आहे. त्या अंतरात्म्याच्या स्मरणात जर कर्म घडली तर हे तीर्थक्षेत्र आहे. किती सोपं आहे ना? आपल्याला स्वतःला जर आपला उद्धार करून घ्यायचा आहे तर हे तीर्थक्षेत्र कधी होईल, देह तीर्थक्षेत्र कधी होईल, जर अंतरात्म्याच्या विचाराप्रमाणे जर आम्ही कर्म केली, त्याप्रमाणे जर आमच्याकडून ते विचार घडले, गुण असतील आमच्याकडे, तशी कर्म जर घडली, तर देह हे तीर्थक्षेत्र आहे. कारण आपण नेहमी काय म्हणतो, जणू देह ही पंढरी, नाही का? काय म्हणतो आपण? जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. आत्मा पांडुरंग आहे म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे, देह ही पंढरी आहे. पण कधी बरं? जर तशी कर्म झाली तर ना, तसे विचार असतील तर ना, नाही का? आम्ही जर देवाचं भजन केलं, देवाचं पूजन केलं, जर आम्ही देवाचं नामस्मरण केलं, बरं का, तर मग काय होईल? आपल्याला खऱ्या अर्थानं हे तीर्थक्षेत्र होईल, किंवा देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, अशा प्रकारे या ठिकाणी कार्य घडेल. क्षेत्र म्हणून जन्माला घातले भगवंतानी, क्षेत्र म्हणून भगवंतानी या ठिकाणी जन्माला घातलंय. तीर्थक्षेत्र आपण करायचं आहे, तीर्थक्षेत्र आपण करायचं आहे. आणि म्हणून मग त्यासाठी काय करायचं आहे? आम्ही अखंड स्मरणात ठेवायचं आहे, माझ्या आतमध्ये देव आहे, माझ्या अंतरामध्ये देव आहे. मला सांगा, वाईट कर्म जर घडली, नको त्या पद्धतीची, नको त्या प्रकारे जर माणूस जगला वागला, तर ते तीर्थक्षेत्र होईल का? ते तीर्थक्षेत्र होईल का? नाही ना. ज्या ठिकाणी चांगले गुण आम्हाला अनुभवायला मिळाले, ज्या ठिकाणी चांगलं कार्य आम्हाला अनुभवायला मिळालं, धर्मकार्य, देवकार्य, देशकार्य ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, ते क्षेत्र तीर्थ झालं. तसं आम्हालाही ह्या देहाचं जर तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतर करायचं आहे, तर बघा जरा, धर्मकार्य करता येतंय का? देवकार्य करता येतंय का? देशकार्य करता येतंय का? देवाचं नामस्मरण, भजन, पूजन, देवपूजा करता येते का? बघा, जर होत असेल तर ते तीर्थक्षेत्र आहे, बरं का? तर ते तीर्थक्षेत्र आहे. मग यासाठी आम्ही अखंड स्मरणात ठेवलं पाहिजे की आमच्या अंतःकरणामध्ये, या तीर्थामध्ये, या क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्मा आहे अंतरात्म्याच्या रूपाने. आत्मा हा विठ्ठल, बरं का? जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, आत्मा पांडुरंग, बरं का? मग आता ज्या वेळेला एखादा माणूस वाईट कर्म करतो, चुकीची कर्म करतो, बघा, ती चुकीची कर्म त्याच्याकडून का घडली जातात किंवा केव्हा घडली जातात? जेव्हा त्याला खात्री होते इथे मला पाहायला कोणीही नाही. चुकीची कर्म करणारा माणूस पहिले चारही बाजूला पाहतो, काय खात्री करून घेतो? मला कोणीही पाहायला नाही. एकदा त्याची खात्री झाली की तो चुकीची कर्म करतो, चोरी, लवाडी, XYZ जे काय असेल ते, बरोबर? त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये जर एक विचार असेल की मला जगात जरी कोणी पाहत नसेल, जगातलं व्यक्तिरूपाने जरी कोणी पाहत नसेल, तरी अव्यक्त रूपाने तो पांडुरंग परमात्मा आत्मा म्हणून माझ्या अंतरातून पाहतोय. किती सोपं आहे हो जगणं वागणं माणसाचं. काय आम्ही कठीण करून ठेवलं, आम्ही कठीण करून ठेवलं. एक वेळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा लावायला विसरलात, विसरला, देव कोपणार नाही. देव कोपेल का? नाही कोपणार. एक वेळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाला अगरबत्ती दाखवायला विसरलात, देव कोपणार नाही. एक वेळ जर देवाला नैवेद्य अर्पण करायला विसरलात, देव कोपणार नाही. फक्त एक स्मरणात ठेवा की जो देव आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या शरीरामध्ये आत्मा म्हणून कार्य करतोय ना, त्याला हवा असलेलाच नैवेद्य अर्पण करा. काय आता जरा कदाचित काहींना वाईट वाटत असेल, काय देव आपल्या अंतरामध्ये आहे ना. आनंद वाटला मला. जवळजवळ
80% नाही 90% महिला इथे माळकरी आहेत. काय 90% जवळजवळ. बरं का? असो, नसेल माळ तरी पण एक स्मरणात ठेवलं पाहिजे आपण की माझ्या अंतरामध्ये तो देव आहे, त्याला नैवेद्य कुठला आवडतोय. आता साधं उदाहरण आहे, आमच्या पुढ्यात ताट असं असावं की त्या ताटाला आम्ही नमस्कार करून ते ग्रहण करता आलं पाहिजे. जे पदार्थ आमच्या ताटामध्ये असतील ना, त्या पदार्थाला नमस्कार करून देवाचं स्मरण करून उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, अशा प्रकारे आम्हाला ते ग्रहण करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात देवाला नैवेद्य अर्पण करणं. बरं का? आता एक वेळ दिवा लावायला विसरलात काही फरक पडणार नाही. फक्त डोळ्यातून पाहताना देवाला पहा, कानातून ऐकताना देवाचं ऐका, मुखातून बोलताना देवाचं बोला. देव कोपणार नाही, उलट अर्थी देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. उलट अर्थी देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाची कृपा जर व्हावी आपल्यावर असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, अखंड त्या देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे. जो क्षेत्रज्ञ, पुन्हा एकदा हा, जो क्षेत्रज्ञ या देहरूपी क्षेत्राला सांभाळतोय त्या देवाचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ठेवलं त्यांचा उद्धार झाला. ज्यांनी ज्यांनी त्या क्षेत्रज्ञाचं स्मरण ठेवून कार्य केलं त्यांचा उद्धार झाला. बरोबर आहे की नाही? आमचाही उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आम्ही अखंड, पहिली गोष्ट, चांगली कर्म तेव्हा घडतात ज्या वेळेला तुम्ही चांगल्या माणसाच्या जोडीला बसता. सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लाख. ज्या माळेवर आम्ही विश्वास ठेवून एखाद्याशी संपर्कात राहतो, ऐका हा, आता मला संसारिक जे आहेत त्यांच्याविषयी बोलायचं नाही. संसारिक जे आहेत, प्रापंचिक जे आहेत त्यांच्याविषयी बोलायचं नाही. त्याला कारण काय? जाणीव नाही, मार्गदर्शन नाही, कळत नाही, परमार्थ नाही. बरं का? ज्यांना स्वतःला जे परमार्थिक समजतात, स्वतःला जे देवकार्य करणारे समजतात, बरं का, अशा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलेल्या माणसाशी जर आम्ही संपर्क केला, संपर्क ठेवला आणि त्या ठिकाणी आम्हाला जर वेगळ्या प्रकारची अनुभूती येत असेल, समजतंय ना, वेगळ्या प्रकारची कर्म जर पाहायला मिळत असतील तर आम्ही परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय, हा आमचा भ्रम आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, देहाला माळ घालता घालता तुमच्या डोळ्यांना पण माळकरी करा. आता तुम्ही म्हणाल डोळ्याला कशी काय माळ घालायची? कानाला पण माळकरी करता आलं पाहिजे, मुखाला, वैखरीला पण माळकरी करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक इंद्रियाने स्मरणात ठेवलं पाहिजे मी माळकरी आहे. बरं का? आता एखाद्या महाराजाची जर ओळख अशी असेल, कुठले रे महाराज? तो नाही का तिगस्ता वारीमध्ये ते थोडं हे झालतं ना, तो खूप भडकला होता नाही का, असा अख्खा जागा त्याने उठवली होती का? असं समजायचं याने फक्त देहालाच माल घातले, अजून मनाला माल काय, अजून मनाला माल नाही. तुमच्या आचरणावरून, तुमच्या कर्मावरून, तुमच्या गुणावरून तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे. म्हणून आम्ही बसताना सुद्धा चांगल्या माणसाच्या जोडीला बसलो पाहिजे, चांगल्याच्या संगतीला बसलो पाहिजे, चांगलं अन्न ग्रहण केलं पाहिजे, चांगले विचार ऐकले पाहिजेत. बरं का? आणि चांगल्या जागेवर बसलो पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचे गुण, सगळ्या गोष्टींचे विचार आम्हाला स्पर्श करत असतात. सगळ्या गोष्टींचे विचार आम्हाला स्पर्श करत असतात. बरं का? वाईटाच्या संगतीला जर गेला तर ते गुण, असं म्हणतात, दवल्याच्या जोडीला बांधला पावला. तो सुधरावा म्हणून याला त्याच्या जोडीला बांधला. नेमका काय झाला? वान नाही पण असं येते. त्याने सुधरावं म्हणून याच्या जोडीला त्याला बांधला. नेमका त्याने सुधरायच्या ऐवजी हा जो चांगला होता तो बिघडला. हा गुणदोष असतो माऊली, गुणदोष असतो. बरोबर का? म्हणून
जसे असाल तसे राहा. बघा हा, जसे असाल तसे राहा. अगदी मोठ्या थव्यामध्येच पाहिजे असं काही नाही, मोठ्या भरपूर माणसांमध्येच पाहिजे असं काही नाही. मी नेहमी सांगत असतो, वाईट विचारामध्ये तुम्हाला उभे करणारे, नको त्या कर्माचरणामध्ये तुम्हाला उभे करणारे, नको ते व्यसनाधीन करणारे, नको ते विचाराधीन करणारे अनेक मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, हे तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा सांगते. अन्यथा आपण काही वेळेला पाहतो, जुगार जर खेळत असतील लोक, तर जुगार खेळणारे वेगळे आणि मागे पाहणारे वेगळे असतात. जेवढे खेळणारे आवडीत खेळत नाहीत ना, तेवढे पाहणारे आवडीत पाहत असतात. खेळणारे हुशार असतात, त्यांना फक्त माहिती झालं पाहिजे काय धार पडते म्हणून. त्यांना जरा जरी असा कसला आवाज झाला ना, तरी त्यांचे ते पैसे घेऊन पळून जातात, पाहणारे अडकले जातात. बरं का, मागे पकडलं एकाला, 2-4 रट्टे दिले ठेवून. ते 2-4 रट्टे दिले, त्याला बोलण्याच्या ते 2-4 रट्टे ठेवून दिले. नंतर तो बोलतो, नाही मी पाहायला होतो, मी खेळायला नव्हतो. काय आता जर खेळणारे भेटले नाहीत तावडीत, तर मग पाहणाऱ्यांना त्यांना काय माहितीये तुम्ही खेळत होते की नव्हते, तुम्ही पाहायला बसले होते की काय. खोट्याची संगत करणाऱ्याला सुद्धा पाप लागला जातो. काय खोट्याची संगत करणाऱ्याला सुद्धा पाप लागला जातो. पुढे ऐका, खोटे कर्म करणाऱ्याला प्रोत्साहन देणाऱ्याला सुद्धा पाप लागला जातो. खोटे कर्म करणाऱ्याला सहकार्य करणाऱ्याला सुद्धा पाप लागलं जात आहे. ते पाप त्याला स्पर्श करत असते. आणि म्हणून आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, आम्ही कोणाच्या संगतीला बसतोय, याचा पहिले विचार केला पाहिजे. काय एक राजहंस होता. राजहंस म्हटल्यानंतर त्याची ओळख वेगळी आहे. दूध आणि पाणी, क्षीर आणि नीर वेगळं करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतात, राजहंस. बरं का, सार आणि आसार वेगळं करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, त्याला राजहंस म्हटलं जातंय. माऊली, राजहंस म्हटलं जातंय. बरं का, आणि तो राजहंस असा फिरता 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 त्याला असा कावल्यांचा थवा पाहायला मिळाला. कावळे अनेक एकत्र, बगडे अनेक एकत्र, चिमण्या अनेक एकत्र, असे अनेक पक्षी एकत्र असं थवाच्या थवे पाहायला मिळाले त्याला. कोणाला? राजहंसाला. त्याच्या मनामध्ये विचार आला त्या राजहंसाच्या की आपण एकटेच फिरतोय, आपणही असा थव्यामध्ये पाहिजे, आपणही असा घोलक्यामध्ये पाहिजे. बरं का, मग त्याने विचार केला, आपला घोलका तर होणार नाही, कारण राजहंस कमी असतात, कावळे भरपूर, बगड्यांचा तोटाच नाही. आता ते पण सविस्तर सांगायला पाहिजे का तुम्हाला, वेळ कमी आहे ना, आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. बगड्यांचा कावळ्यांचा तोटा नाही, राजहंस कमी, पण राजहंसाने कधी त्याच्या पद्धतीने त्याने राहावं, कावल्यांकडे बगड्यांकडे पाहू नये. काय बघा, एकदा बदल झाला ना, एखाद्या गोष्टीचा त्याग केला ना, की त्या गोष्टीकडे पाहू पण नाही, विचार तर लांबच गेला. माळकरी झाला तरी पण तो जर बोलत असेल का मी पूर्वी असा होतो, मी काय साधा नाही काही, काय समजाचा अजून विचार गेलेले नाहीत, अजून त्याग घडलेला नाही, अजून त्याग घडलेला नाही. अहो काही तर सांगतात मी काय पहिले कमी होतो का, तुम्ही काय खाताय, अरे बापरे, म्हणजे अजून देहालाच आहे, मनाला नाही, मनाला नाही. काय
राजहंशाने त्याच्या पद्धतीने त्याने राहावं. त्याने कधीही कावळ्याचा आणि बगल्यांचा विचार, बरे ते थव्याने असतील, त्यांचा विचार करू नये. जर आपल्याला परमार्थ करायचा आहे, धर्म कार्य करायचंय, देव कार्य करायचं आहे तर, बरं का. आणि असा त्याच्या मनात विचार आल्यानंतर, विचार चालू असतानाच, ऐका, त्याच्या मनामध्ये विचार चालू असतानाच त्याला समोर डोम कावला दिसला. नुसता कावला नाही, हा डोम कावला दिसला. आणि डोम कावळा दिसल्यानंतर त्याने विचार केला, चला याच्याशी संगत करू. हा पण एकटाच फिरतो. संगत केली. राजहंशाने डोम कावल्याची संगत केली. चांगली का वाईट? डोम कावल्यासाठी चांगली. कारण राजहंशाकडे पाहता पाहता काही लोक नमस्कार करतात, त्या डोम कावल्याला पण नमस्कार होतो. राजहंशाकडे लोक चांगल्या नजरेने पाहतात, तसं त्या डोमकावल्याकडे चांगल्या नजरेने पाहायला लागले. कोणामुळे? राजहंशामुळे. ऐका, हा राजहंशाने संगत केली डोमकावल्याशी. डोमकावल्यासाठी कित्येक पटीने चांगलं आहे, पण राजहंशासाठी वाईट आहे. आता बरेच दिवस ते फिरायला लागले एकत्र, असे इकडे तिकडे, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर. एक दिवशी माऊली काय झालं माहितीये का? एका बरगतचा अशा पानाने भरलेल्या झाडावर, ते हिरव्यागार पानाने भरलेल्या झाडावर जाऊन बसले. बरं का, हिरव्यागार पानाने भरलेल्या झाडावर जाऊन बसले. ते काय झालं? हिरव्यागार झाडावर जाऊन बसले हे दोघे पण, डोमकावला आणि राजहंस. नेमकं त्या झाडाच्या खाली एक शिकारी, शिकार करता करता थकलेला आणि येऊन त्या हिरव्यागार पानांच्या झाडाच्या सावलीला झोपलेला तिथे. बरं का, झोपलेला. पण नेमकं राजहंशाचं लक्ष गेलं की त्याच्या त्या झोपलेल्या त्या शिकाऱ्याच्या तोंडावर एक सूर्याचा किरण पडत होता. त्या पानातून, पानातून, फांद्यातून एक सूर्याचा किरण पडत होता. म्हणून त्याने विचार केला, असं तरी बसलोय. बरं का, काय विचार केला त्याने? असं तरी बसलोय, मग पंख पसरून जर बसलो. चांगला विचार आहे ना? विचार चांगला आहे की नाही? पंख पसरून जर बसलो तर कमीत कमी तो येणारा जो किरण आहे तो थांबला जाईल, झोपणाऱ्याला चांगल्या प्रकारे झोप लागेल. तसं पण बसलोय ना. हे राजहंशाचे विचार आहेत माऊली. हे राजहंशाचे विचार आहेत. नुसतं बसलं तरी काहीतरी पुण्यकर्म करणार, काहीतरी पुण्य पदरात पाडून घेणार, चालता फिरता चांगलं बोलणार, चांगलं वर्तणूक करणार, चांगला सल्ला देणार, चांगलं मार्गदर्शन करणार. हे राजहंशाची कर्म आहेत, हे राजहंशाचं कार्य आहे. पण झालं काय माहितीये का? मित्राने पंख पसरलेले बघितले. राजहंशाचा मित्र कोण बरं? डोमकावला. आणि तुम्हाला माहिती आहे का, डोमकावल्याने पंख पसरले, काय होतंय? तो तेव्हाच पंख पसरतो जेव्हा त्याला विष्ठा टाकायची असते तेव्हा. आणि नेहमीप्रमाणे मित्राने पंख पसरलेले बघितल्याबरोबर डोमकावल्याने पंख पसरले, आणि पंख पसरल्याबरोबर त्याची विष्ठा त्या माणसाच्या अंगावर पडली. आता मगाच्या सारखा आला होता, रेट पडते बोलल्याबरोबर पहिले ते पळून जातात. विष्ठा पडल्याबरोबर तो निघून गेला डोमकावला. राजहंशाला काही माहितीही नाही काय झालं ते. त्याला वाटलं काहीतरी काम असेल, गेला निघून. पण ज्याच्या अंगावर ती डोमकावल्याची विष्ठा पडली तो जागा झाला पारधी. आणि बघितलं तर अरे बापरे, अंगावर विष्ठा, वरती पाहतोय तर काय राजहंस. त्याचा समज काय झाला, गैरसमज काय झाला त्याचा, की राजहंसच इथे आहे, दुसरा एकही पक्षी नाही. तेच शस्त्र काढलं, त्या ठिकाणी चालवलं आणि राजहंशाला गतप्राण करून टाकलं, मारून टाकलं. मरता मरता राजहंस बोलतो, जीवनामध्ये सगळं काही करावं पण वाईटाची संगत करू नये. काय आम्हाला तर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना माऊली. भगवंताचं स्तवन जो करतोय, भगवंताचं नामस्मरण जो करतोय, जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा जे सांगतात त्यांच्या जोडीला बसा.
परत एकदा सांगू, त्यांच्या गळ्यात माल नसली तरी चालेल. ऐका, जे ज्ञानोबा तुकोबा सांगतात ना, चांगले विचार सांगतात ना, का बसू नये त्यांच्या जोडीला? पण एखाद्याच्या गळ्यात माळ आहे आणि तो नुसता एखाद्या बैलासारखा शिंगावं माती घेऊनच जेव्हा बघावं तेव्हा काय, याचा द्वेष कर, त्याचा मत्सर कर, याचा तिरस्कार कर, ह्या महाराजाविषयी वाईट बोल, त्या महाराजाविषयी वाईट बोल. बरं का? जोडीला पण बसू नका, संगत पण नका. संगत तर नकाच नका, पण जोडीला पण बसू नका, कारण ते विचार त्याच्याकडचे तुम्हाला स्पर्श करतील. पाप घडल्याशिवाय राहणार नाही, पाप घडल्याशिवाय राहणार नाही. बरं का? आता मला सांगा, आपल्याला कोणाचं जास्त आवडतंय ऐकायला? जो निंदा नालिस्ती करतो त्याचे विचार आवडतात जास्त ऐकायला, का जे संतांचं स्तव